दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया. 13 तासांनंतर कराड पोलिसांचं या ठिकाणी कुटुंबाचं परळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन मागे, तर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू नका, कराड कुटुंबाची मागणी. वाल्मिक कराडच्या कुटुंबाचं पोलिसांना निवेदन देत आंदोलन मागे, तर आज पुन्हा बैठक घेऊन त्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेणार. आंदोलन मागे घेतल्यानंतर कराड कुटुंबाची प्रतिक्रिया. देशमुख कुटुंबानं आंदोलन केल्यामुळे आता सरकारनं पाऊल उचललं, तर खरा तपास काय होतोय हे कुणालाच माहिती नाही. 36 दिवस सरकार काय करत होतं, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. धनंजय देशमुखांची केस शासकीय विश्रामगृहामध्ये तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा, तर मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे, कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी. कराडला मकोका लागला, आता आपण योग्य दिशेनं जातोय, दमानी यांची प्रतिक्रिया. तर सीआयडी आणि एसआयटीला तपासाला उशीर का झाला, याआधी किती पुरावे नष्ट झाले असतील, दमानी यांकडून शंका व्यक्त. तर बीड हत्या प्रकरणाच्या तपासातनं लोकप्रतिनिधींनी बाजूला व्हावं, सुरेश धस हवालदार म्हणून काम करतायत. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सदावर्तेंची प्रतिक्रिया. परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा, धनंजय मुंडेंमुळे तपासावर परिणाम होईल, त्यांनी राजीनामा द्यावा, जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंना टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग असेल तर राजीनामा मागेन, मंत्री धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. तर बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक, परळी ते कव्वड गाव या ठिकाणी कानडी बसची या ठिकाणी काच फोडली, दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही.